माणिकनगरातील परिसरातील रहिवासी यांचा महानगरपालिका व नगरसेवकावर प्रश्न पडला आहे। महानगरपालिकेतून व नगरसेवकांच्या माध्यमातून माणिकनगर या ठिकाणी अनेक वर्षापासून रस्ते नाहीत। आज संपूर्ण माणिकनगर भागातील महिला, लहान मूल, पुरुष मंडळ यांनी आपापल्या समस्या मांडण्यात आल्या। 15 वर्षापासून माणिकनगर या भागात रस्ते नाही। जेमतेम झालेले रस्ते देखील सध्या सुरू असलेल्या गटारीच्या कामामुळे संपूर्ण माती ठेकेदारांनी रस्त्यावर पसरून दिले आहे। त्याचबरोबर जे रस्ते होते ते देखील आता पूर्णपणे संपून गेले। गटारीचे काम देखील लक्षात येतच नाही। 2 महिन्यापासून परिसरातील सर्व लोकांनी गटारीत पाणी सोडले आहे व ते पाणी प्रमुख गटारीमध्ये न जाता रस्त्यावर येत असते। महानगरपालिका कशा पद्धतीने काम करत आहे असा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे। या भागात स्ट्रीट लाईट देखील नगरपालिकाकडून अजून आले नाही। ते सुद्धा नागरिकांनी स्वखर्चातून लाईट लावण्यात आले आहे। 800 ते 900 लोकसंख्या असलेला हा भाग आहे। या भागातील रस्ते किंवा लाईट या कामाची लवकर दखल घ्यावी, अन्यथा या भागातील सर्व नागरिक महानगरपालिका येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे। तयार होत नाहीये आणि ते रिक्षा इथपर्यंत येऊन ते घरापर्यंत पोहोचत नाही। आम्हाला ओझे घेऊन जे काही रेशन वगैरे असेल ते काही ओझे घेऊन आम्हाला घरी डोक्यावर घेऊन जावं लागतं। एवढे नगरसेवकांनी नोंदणी घ्यायला पाहिजे। 4-4 जण जर निवडून आलेले आहे तर त्यांनी काय करायला हवंय, करायला पाहिजे ना। आमच्या महिलांची तक्रार खूप आहे। आम्हाला लहान लहान मुलं आहे आमच्यावाले, त्यांना सोडून इतक्या लांबून यावं लागतं। त्यांना धरायचं का बोज उचलून यायचं, रिक्षावाले येतही नाही घरापर्यंत। लग्नाचं आम्ही कसं काय करणार बरं? आमचे पाहुणे मंडळी यायला तर हे करतात, पाहुणे मंडळी बघून सुद्धा नाही, पोरगी द्यायला तयार नाही होऊन गेले रस्ते पाहून। सर मित्रांनो, या ठिकाणी माणिकनगर ही वस्ती धुळे शहरातील सगळ्यात प्रमुख वस्ती असून या वस्तीमध्ये जवळपास 200 ते 250 प्लॉट्स आहे आणि त्याच्यामधून जवळपास 150 ते 1.25 प्लॉटांचं बांधकाम देखील झालेलं आहे। पण गेल्या 15 वर्षामध्ये माणिकनगरला म्हणजे आज तितकं दुर्लक्ष केलं माणिकनगरकडे, असा विचित्र प्रकार धुळे शहराच्या कुठल्याच वस्तीत नाहीये। इतकी वाईट परिस्थिती 15 वर्षापासून या ठिकाणी रस्ते नाही आणि रस्त्याची वाईट इतकी परिस्थिती ना की अक्षरशः आमच्या सर्व गाड्या दूर दूर लावून सण आम्हाला त्या ठिकाणून पायी या ठिकाणी यावं लागतं। दुसरी गोष्ट, आता जर इमर्जन्सी पेशंट माणिकनगर मध्ये घुसलं तर त्या ठिकाणी अँब्युलन्स जायला तर रस्ता मुळीच नाहीये। दूधवाले, भाजीपालेवाले 2 दिवसापासून फिरत नाहीये। अनेक नगरसेवकांच्या संपर्कात असून त्यांना बरेच वेळ सांगितलं, बरेच जण दुर्लक्ष देखील या ठिकाणी करताय। या भागाला आम्ही 4 नगरसेवक दिले, फक्त एकच नगरसेवक आहे, 2 नगरसेवक या ठिकाणी काम करता, मग बाकीचे काय करता असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। परत त्याच्यानंतर सर्वात मोठा मुद्दा म्हणजे गेल्या 15 वर्षापासून माणिकनगरकडे दुर्लक्ष करण्यात आलंय। ही जी स्ट्रीट लाईट आहे ही 24 तास सुरू राहते। स्ट्रीट लाईटवर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आणि विशेष म्हणजे स्ट्रीट लाईट नसताना देखील लाईट या ठिकाणी सुरू आहे आणि हे वैयक्तिक आम्ही आमच्या स्वखर्चाने या ठिकाणी बटणं बसवले आणि ते आम्हाला रोज रात्री सुरू करावं लागतं आणि बंद देखील करावं लागतं। महानगरपालिकेने जे गटारींचं काम या ठिकाणी हाती घेतलंय ते काम खरं तर 2 महिने लागणार होते, पण ते काम फक्त 15 ते 18 दिवसात पुरं होतं। मग याच्या मागचं प्रमुख कारण काय? ठेकेदारांना फक्त काम पूर्ण करायचं आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आणि या साईडला उतार काढलाय पण पूर्ण पाणी उलटच चाललंय। आता पूर्णपणे चेंबर देखील भरण्यात येणार आहे आणि गटारींचं काम ज्यावेळेस केलं, जेमतेम रस्ते होते आमच्या भागात, ते रस्त्याच्या म्हणजे गटारींचं काम झाल्यानंतर पूर्ण काळी माती रोडवर टाकली आहे। ती माती सुद्धा महानगरपालिकेने उचलली नाहीये। आम्ही सर्व महिला, पुरुष, लहान मुलं, आमचे सर्व या ठिकाणी परिवारातील लोक 2 दिवसापर्यंत किंवा 3 दिवसात महानगरपालिकांनी किंवा नगरसेवकांनी आमच्या भागात त्वरित इमर्जन्सी मुरूम किंवा काही ना काही सोय नाही केली तर सर्व मुलं बाळांसहित आम्ही महानगरपालिकेवर मोर्चा काढणार आहोत आणि महानगरपालिकेचं पूर्ण काम बंद करणार आहोत। त्याचबरोबर वकारकर नगर असेल, नाटेश्वर, स्वामीनारायण, विविध ठिकाणी महानगरपालिकेचे कामं सुरू आहे, ते पूर्ण काम आम्ही बंद करू। जोपर्यंत आमच्या भागात रस्ते होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं काम करू देणार नाही। या ठिकाणी माणिकनगर रहिवाशांतर्फे असं या ठिकाणी आश्वासन देतो। लवकर नगरसेवकांनी आणि एक हाती सत्ता आहे तुमची महानगरपालिकेत, हे कशा करता तुम्हाला कुठल्या गोष्टीचा विरोध नाही महानगरपालिकेत, तरी सुद्धा महानगरपालिका आमच्याकडे लक्ष देत नाही। ही सर्वात मोठी खंत आहे आणि येणाऱ्या काळात लवकर मोठा मोर्चा माणिकनगर भाग काढेल असं या ठिकाणी सांगतो।